नमस्कार, मी योगिता चव्हाण, डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी. खाजगी शाळांच्या इतिहासात प्रथमच खास सेवानिवृत्तींच्या न्याय हक्कांसाठी, समान न्यायासाठी कार्यरत झालेली एकमेव संघटना म्हणजे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशन रजिस्टर्ड आहे. या संघटनेची नोंदणी GBPAST अंतर्गत 359/2024 असून ही संघटना प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व अध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी कार्य करत आहे. आज येथे सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमामार्फत सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात येत आहे. या निमित्ताने संघटनेच्या वतीने सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचे शुभेच्छुक म्हणून संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. काय सांगाल? आपल्यासोबत पाटील सर आहेत. सेवापूर्ती सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शिक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण काय सांगाल? नमस्कार. आज शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आम्ही आयोजित केलेला आहे. ही दुसरी बॅच आहे आमची. गेल्या महिन्यात सुद्धा आम्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ केला आणि यामध्ये एकूण 24 आमचे सहकारी, काही त्याच्यामध्ये मुख्याध्यापक आहेत, शिक्षक आहेत, लिपिक आहेत, सेवक आहेत, असे 24 कर्मचारी खाजगी प्राथमिक अनुदान शाळातून सेवानिवृत्त झाले आहेत. तर यांचा सत्कार समारंभ शाळा करतेच, परंतु असोसिएशनच्या माध्यमातून त्याचा सत्कार सन्मान व्हावा अशी आमच्या सगळ्या कार्यकारिणीची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आम्ही ही परंपरा सुरू केलेली आहे. ही दुसरी बॅच आहे. खूप छान वाटतंय. हे आमचे सगळे जुने सहकारी जे आलेले या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच त्यांचा शाल, पुष्प देऊन आणि असे एक प्रमाणपत्र देऊन त्यांचा मी सत्कार केलेला आहे. खूप छान वाटतं, कारण आपणच आपल्या लोकांचा सत्कार करावा, आपणच आपल्या लोकांचा सन्मान करावा, त्यांना मान द्यावा, अशी आपली परंपरा, आपली संस्कृती आहे. त्याचं जर आम्ही करतो आहोत. आपल्या असोसिएशनचा एक तो भाग आहे आणि त्यामुळे यापुढे दर महिन्याला जे जे सेवानिवृत्त होतील त्याचा सत्कार समारंभ आपण असंच असोसिएशनच्या माध्यमातून करणार आहोत. सर, काय सांगाल? ह्या शिक्षकांच्या अनेक मागण्या अजून रखडलेल्या आहेत. शासकीय माध्यमातून म्हणा, काही मंत्रालयाच्या माध्यमातून कसं पूर्ण करता येईल? सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जे महत्त्वाचे 3-4 प्रश्न आहेत ते असे आहेत की आता हे जे आत्ताची जी बॅच आहे, आता जे आले सत्कार समारंभासाठी, यांनी सुद्धा 7व्या वेतन आयोगानुसार पगार घेतलेला आहे. परंतु जेव्हा यांना आता सेवानिवृत्ती वेतन चालू होईल ना, ते 6व्या वेतन आयोगानुसार. आम्ही पगार घेतलेले आहेत 7व्या वेतन आयोगाचे आणि आमचं पेन्शन चालू आहे 6व्या वेतन आयोगानुसार. अशी स्थिती मुंबईतल्या सगळ्याच खाजगी प्राथमिक अनुदानित शाळातील शिक्षक कर्मचाऱ्यांची आहे. तर त्याच्याविरुद्ध आम्ही आता असोसिएशनने काम सुरू केलेलं आहे. लवकरच आम्ही हा प्रश्न मार्गी लावू अशी आम्हाला खात्री आहे. आणखी त्यांचं कम्युटेशन असेल, म्हणजे अंशराशीकरण असेल, ग्रॅच्युटी आहे, ही सुद्धा 6व्या वेतन आयोगानुसारच मिळणार आहे सध्या. परंतु ह्या महिन्यामध्ये नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या 1-2 महिन्यामध्ये आम्ही हा प्रश्न मार्गी लावू आणि आमची इच्छा आहे की हे जे आता आलेले सेवानिवृत्त आहेत यांचं पेन्शन सुरू व्हायच्या आधी हा प्रश्न मिटावा, यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू. कारण त्याच्यामुळे काय होतंय, सेवानिवृत्ती वेतन 6व्या वेतन आयोगाने दिल्यामुळे महिन्याला 10 ते 12 हजार रुपये पेन्शन कमी होते. ग्रॅच्युटीचे 3-3, 5-5 लाख रुपये लोकांचे कमी मिळतात. अंशराशीकरणाचे 3-3, 4-4 लाख रुपये लोकांचे बाकी राहत आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आम्ही सेवानिवृत्त झालो, हे आमच्या गटात सामील झालेले आहेत. 1/1/2016 पासून ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 10 ते 12 लाख रुपये प्रत्येकाचे ॲरियर्स बाकी आहे. यासाठी आता असोसिएशन नक्की प्रयत्न करेल आणि खात्री आहे, मी स्वतः कन्व्हिन्स आहे. मी मुंबईतल्या तमाम सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की मी आणि आपले जे 15 पदाधिकारी आहेत हे कन्व्हिन्स आहेत. कशाबद्दल? आम्ही हा प्रश्न मिटवणारच, याबद्दल ते ठाम आहेत. आम्ही ती तशी प्रतिज्ञा केली आहे आणि तुम्ही सर्वांनी त्या बाबतीत निश्चित राहावं. ही संपूर्ण असोसिएशन तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही असोसिएशनमध्ये सामील व्हा, पाठिंबा तुमचा कायम राहू द्या आणि नक्की हा प्रश्न आपण मार्गी लावू. याच्याबद्दल आमच्या मनात कुठली शंका नाही आहे, आम्हाला खात्री आहे.